काही काही व्यक्तींना खूप खोल विचार करायची सवय असते आणि तो खोल विचार, जो खोल डीपमध्ये विचार आहे ना, तो व्यक्ती प्रॅक्टिकलचं काम करत नसेल ना, तो खोल विचार त्याला टेन्शन होऊ शकतो. जसं एक छोटीशी स्टोरी. एक व्यक्तीला एका साईटवरून नदीच्या पलीकडच्या साईटला त्याला जायचं असतं. पण तो रोज काय करतो, त्या नदीच्या काठी येऊन फक्त विचार करतो. पाणी मला स्विमिंग ते पोहता-पोहता जर मला समजा दम लागला तर किंवा पाणी खूप खोल असेल तर मी पलीकडे जाऊच तर, नदीच्या पलीकडे जाऊच तर माझ्यामध्ये तेवढा स्टॅमिना राहील का? आणि मला तर पलीकडे जाण्याची खूप गरज आहे. असा तो रोज यायचा त्या पाण्याकडे पाहायचा आणि विचार करायचा. नंतर त्याने सहज आजूबाजूला पाहिलं, त्यावेळेस त्याला कळलं, की एक व्यक्ती कालच आला होता आणि तो मला पलीकडे गेलेला दिसतो. मग त्याने विचार केला, त्या व्यक्तीला दम लागला असेल का नसेल, तो कसा काय पोहोचला? पण ज्यावेळेस त्याने एक व्यक्ती स्विमिंग करताना, पोहताना पाहिलं होतं, त्यावेळेस त्याला कळलं, की अरे, पाणी एवढं खोल नव्हतंच. मी उगाचच विचार करत बसलो. ह्या मोरल ऑफ द स्टोरी ह्या स्टोरीमधून एक गोष्ट शिकून घ्यायची आहे. खूप खोलमध्ये विचार करत असताना डीप विचार आणि तो जर खोल विचार तुम्हाला प्रॅक्टिकल काढण्यासाठी जर अडवत असेल, तर विचार करा, तर त्या विचाराचा काहीच उपयोग नाही. हां, विचार करणं गरजेचं आहे. पण किती? स्टार्ट करण्यासाठी प्लॅनिंग करणं, विचार करणं गरजेचं आहे. पण एकदम डीपमध्ये विचार करून तुम्ही जर कामाला सुरुवात करत असाल, तर नक्कीच ह्या आठवड्याच्या ऐवजी पुढच्या आठवड्यात ते काम होईल किंवा ह्या महिन्यात ऐवजी पुढच्या महिन्यात होऊ शकते किंवा ह्या वर्षी काही स्टार्ट करायच्या ऐवजी तुम्ही पुढच्या वर्षी करता. कधी डीप विचार करत असाल, खूप खोलात विचार करत बसाल, तर श्रीगणेश होणारच नाही. तर एक पॉइंटकडे लक्ष द्या. तुम्हाला तुमचं ड्रीम पूर्ण करायचं तर प्रॅक्टिकल करण्याकडे लक्ष द्या. एक पाऊल स्टार्ट करण्याचा विचार करा. तरच तुम्ही खूप छानपैकी तो प्रवास, ते ट्रॅव्हलिंग, तो आनंद घेऊ शकताय आणि खूप छान सक्सेस होऊ शकतात. कधी? प्लॅनिंग करून स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर ऑटोमॅटिक पुढचे एक-एक पाऊल तुमचं पडत राहील आणि तुम्ही खूप हॅपी राहता, आनंदी राहता आणि असंच एन्जॉय करता.